आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा नमस्कार. आज मला गुरुपौर्णिमा या पवित्र दिनानिमित्त काही शब्द बोलण्याची संधी मिळाली. याचा मला मनापासून आनंद होत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अत्यंत श्रेष्ठ स्थान दिले आहे. आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे, योग्य मार्ग दाखवणारे आणि चांगला माणूस घडवणारे म्हणजे गुरु. म्हणूनच आपल्या संस्कृतीत म्हटले आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. आषाढ पौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांची जयंती असल्यामुळे हा दिवस व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. महर्षी वेदव्यास यांनी वेदांचे संकलन केले, महाभारतासारखा महान ग्रंथ लिहिला आणि भारतीय ज्ञान परंपरेला अमूल्य योगदान दिले. आई ही आपली पहिली गुरु असते. त्यानंतर वडील, शिक्षक आणि जीवनात योग्य मार्गदर्शन करणारी प्रत्येक व्यक्ती आपली गुरु असते. शिक्षक आपल्याला केवळ पुस्तकातील ज्ञान देत नाहीत, तर चांगले संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा, मेहनत आणि देशप्रेम यांचीही शिकवण देतात. आजच्या दिवशी आपण आपल्या सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. त्यांच्या मार्गदर्शनाचा आदर करूया, त्यांचा सन्मान करूया आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गावर प्रामाणिकपणे चालण्याचा संकल्प करूया. शेवटी एवढेच म्हणेन, गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, गुरु म्हणजे संस्काराचा आधार. गुरुच्या चरणी ठेवूया मस्तक, तेच आपल्या यशाचे खरे शिल्पकार. माझे 2 शब्द शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.